मी बघितलं 7 आणि टोटली ब्राऊन कलरचे. भाई एवढे भारी दिसत आहे ना. हे बघा गाईस काय भारी आहे यार. काका किती मोठे झाले. कुठे कुठे घुसता रे पिल्लू तुम्ही. काय करतो तिकडे जाऊन. ये इकडे. मला पण एक पाहिजे यार. पण आहे ना 7 मधून 6 फिमेल आहे, 1 मेल आहे. मेल तर सेल झालेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मी काकांचा नंबर दिलेला आहे. त्यांनी काय भारी वाटतं अशा ट्रेनमध्ये येऊन. ही ट्रेन आहे गाईस आणि ट्रेनचा डबा आहे. ट्रेन म्हणजे त्या डब्यामध्ये एवढं भारी त्यांनी इंटिरियर केलेलं आहे ना. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आम्ही ना ती नेट मागवलेली होती. ॲक्च्युली काय झालं, आम्ही रात्री जागेच होते. 2 पर्यंत तर आम्ही जागे होते कारण की मी माझी एडिटिंग करत होता व तिचा मोबाईल बघत होता. मग ना 2 वाजता पाऊस आला आणि आम्हाला इथून ती नेट उचलून खाली न्यावं लागली आणि आम्ही खाली झोपले. आणि गाईस काल वातावरण पण आहे ना पावसासारखं होतं. मग काल रात्री पाऊस पडला, थोड्या वेळ पडला, नंतर बंद झाला. आता वाटत पण नाही की काल पाऊस पडला होता. एवढं कोरडं होऊन गेलं आणि हवा पण काहीच नाही होती. डायरेक्ट म्हणजे गरम होत होतं लिटरली. थोड्या वेळ 10 मिनटं आली शेवटी, किंवा पाऊस यायच्या आधी ते उडायला करत होती ती नेट. खाली मुलं मस्त क्रिकेट खेळताय. मी पण खेळत होता. मी एक मॅच खेळली आणि आता मी चाललाय काकांकडे. बिकॉज ऑलीची आहे ना, म्हणजे त्यांच्याकडे जर डॉग आहे ना ऑली, तर तिला पिल्लू झालेले. कमीत कमी 6 किंवा 7 पिल्लू आहे ना. म्हणे जर कोणाला पिल्लू पाहिजे असतील तर तुझ्या ब्लॉग थ्रू दाखवून दे म्हणे. म्हणजे ऑडियन्स पण बघेल आणि जर कोणाला पाहिजे असतील तर मी दाखवून देतो आता तिथे जाऊन. तर मी आता त्यांच्याकडे चाललेला आहे. एवढे भारी पिल्लू आहे ना ते. मी बघितलं 7 आणि टोटली ब्राऊन कलरचे. भाई एवढे भारी दिसत आहे ना. लेट्स गो, आता जाऊ तिथे. विमान किती भारी उडवतोय तो. कुठे गेला. हां, रिमोट कंट्रोलचं आहे गाईस. रोज फिरतंय. वेजची बॅटिंग पाहून जाऊ म्हटलं. हो, अरे कॅमेरा फोड दादू, कॅमेराच फोड. CCTV कॅमेराकडे मारतोय तो हुशार तिथे. हो, तिकडेच मारतोय. सगळे शॉट तिकडेच मारतोय. हाच कॅमेरा तोडून राहील एक दिवशी. का रे सगळे शॉट तिकडे मारतोय, कॅमेरा तोडायचा आहे का तुला. मित्रांनो मी पोहोचलेला आहे काकांकडे. ते दिसतंय का तुम्हाला, छोटे छोटे क्यूट क्यूट. अरे भाई हे बघा गाईस काय भारी आहे यार. काका किती मोठे झाले. यांचे डोळे उघडून पण गेले. मी 15 दिवसाआधी आला होता ना, यांचे डोळे मस्त बंद होते. ओळखता काय तुला. बघा किती भारी बसलेला आहे. बघ किती भारी आहे. किती आहे हे, किती आहे. 7. भाई हे छोट्या पिल्लूंचं हेच असतं की जेव्हा आपण त्यांच्या जवळ जाऊ ना, ते आपल्या चप्पलला किंवा पायाला चाटायला लागतील. हे कुठे कुठे घुसता रे पिल्लू तुम्ही. काय करतो तिकडे जाऊन. ये इकडे. मला पण एक पाहिजे यार. पण आहे ना ही कंपनी थोडी वेगळी. ही लॅब्राडॉगची कंपनी आहे. मला एक तर शिट्झू कंपनीवाले आवडतात आणि तेच आपले कोणते असतात ते केस असतात त्यांना शिट्झू आणि लासा कंपनी म्हणतोय. मजाकमध्ये म्हणतोय काय ब्रीड, ती ब्रीड आवडते मला. हे तर मी काय घ्यायला हे पण घेतलं असतं. अरे वा वा वा. आता या पिल्लांना आहे ना काय करावं लागतं माहिती का. स्पेशल खाऊ घालावं लागतं. जर एकाच बाउलमध्ये सगळ्यांना दिलं ना खायला तर समजत नाही कोणाचं पोट भरलंय, कोणी किती खाल्लंय म्हणून. काय रे दादू हे ओरिओ बिस्किटचा चुरा. किती मस्त यार. पण लहानपणी सगळे चांगले वाटतं. हे पडेल आणि लहानपणी सगळेजण आगाऊ बसता. आता यांना पा कुठे घुसले. मुद्रा यांना बघ ग, पाणी प्यायला बघ ना. ते पाणी पितं तिथे. फेमस आहे गाय. एवढं छान वाटतं ना यार यांच्या मानेला हात लावायला खाली. यांना पण मस्त वाटतं. तिची मम्मी आणि हे तिचे पिल्लू. 1 2 3 4 5 6 7 आहे. 7 गाईस. तर बघा आता माझ्याकडे मस्त 2 फिमेल लॅब्राडॉग आहे आणि 7 पिल्लू होते हे. आणि 7 मधून 6 फिमेल आहे, 1 मेल आहे. मेल तर सेल झालेला आहे आणि आता आहे 2 फिमेल, म्हणजे बाकी फिमेल उरलेले आहे. त्यामधनं 2 माझ्या हातात आहे. जर तुम्हालाही पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मी काकांचा नंबर देऊन देईल तुम्हाला. प्राईज आहे यांची 10,000 रुपये फिमेल. एक पीस.
एक पीस 10 आणि 2 पाहिजे असतील ना तर 20. तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मी काकांचा नंबर दिलेला आहे, त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला हवे असतील किंवा तुमच्या ओळखीवाल्यांना कोणाला हवे असतील तसं फोन करून सांगा. दादू तुझ्या मागे बघा पायात येते. बहिणीचं मस्त पोट भरलेलं आहे, तर जाऊ दे मला. तुझं पण पोट भरलेलं. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर हा आहे दुसरा दिवस आणि मी कालचा ब्लॉग हा कंटिन्यू करतोय. काल काही जास्त ब्लॉग नाही केला. बाय द वे आता काहीच आम्ही चालले नाशिकला. ॲक्च्युली श्रावणी आहे ना, तर तिला सोडायला पण जायचं आहे नाशिकला. आणि म्हटलं पार्थ आणि ईशा दिदी त्यांना पण भेटून येऊ. मी आहे, मम्मी माझ्यासोबत आणि आम्ही 3 जण चाललेले. गाईज 5 मिनिटामध्ये ट्रेन आहे आमच्याकडे ना, असंच होतं म्हणजे एकदम टायमावर निघतं. बघा बॅग पण आता ठेवलेले आहे. कारवर एवढी धूळ बसून जात आहे, काय सांगू, एवढी धूळ आहे जळगावमध्ये. आय थिंक ट्रेन सुट्ट्यामध्ये. आणि आता आम्ही पोचत आहे कारण की ना सकाळपासून मम्मीचे काम वगैरे पाणी वगैरे आलं होतं. आणि आज लोकसभाचं निवडणूक पण आहे ना, तर मम्मी पप्पा वोटिंगला पण गेले होते. सो त्यासाठी काय गेली गाईस. तर आमची ना एक ट्रेन सुटली होती आता. तर दुपारीची ट्रेन आहे आणि मग नंतर वोटिंग वगैरे पण होती ना आज. सो त्यामुळे उशीर झाला, पाणी वगैरे पण आलं होतं तेच. आणि वोट गरजेचंच आहे. बिचारीचं स्वप्न अधुरं राहिलं सकाळी जायचं. नाही तर हिचा विचार होता दिवसभर मस्त आराम करू घरी जाऊन. आता एक बॉल आणला होता मी, हा बघा. तर हा फॉर्म होता आणि या फॉर्मवर असं हे लागलं होतं 3 कमळ म्हणतो, 3 नंबरचं कमळ. तर त्याला वोट करा. आणि हे असं आहे. 1 नंबर काय आहे? 1 नंबरवर काहीच नाही आहे, दुसऱ्यावर पण काही नाही आहे. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की 3ऱ्या नंबरवर कमळ असेल तर तुम्ही आमच्याकडून कमळला प्रेस करा. यांचा प्रचार आहे की आमच्याकडून तुम्ही कमळला प्रेस करा. बस. बेबेंना जाताच येत नाही, त्यामुळे बेबेंचं वोटिंग राहिलं. कारण की बेबेंना त्रास होतो. जरी बाहेर गेले ना, म्हणजे काकांकडे त्यांच्याकडे गेला तर बेबेंना खूप त्रास होतो. म्हणून बेबे घराच्या बाहेर जास्त करून जातच नाही, घरातच थांबतात दिवसभर एसीची हवा खात एकदम. अक्षय तृतीया होती तेव्हा ना, मम्मी ते मोमोज खायला गेले होते. बेबे तुम्ही मोमोजला काय म्हणता? काय? उकडीचे मोदक. बाई, कारण की मग 90sच्या लोकांनी कधी जास्त मोमोज खाल्ले नाही, म्हणजे त्यांच्या वेळेस होतेच नाही. आता आलेले म्हणून त्यांना माहिती नाही की त्यांना काय म्हणता. तुम्ही मोमो म्हणा बेबे. मोमोज आधी काय बोलायचे तुम्ही? मोमो बोलायचे तुम्ही आधी. पोलिओ दिलंय, पोलिओचा डोस दिलेला आहे पप्पान. हे बघा. ते लहान मुलांना आमच्याकडे असंच पोलिओचा डोस देता ना, तर असं इथे शाई लावता. आणि वोटिंगला हे भेटले. तिकडे भेटतं काय सगळ्यांना? लोकसभा निवडणूक आणि आमदारकीचं निवडणूक केव्हा आहे मग आपल्या जळगावमध्ये? तुम्ही उभे राहून जा आमदारीसाठी, म्हणजे कसं एकदम सबस्क्रायबर वाढतील माझे. तर 4:45 होण्यात आलेले आणि भुसावळवरून आता ट्रेन निघालेली. आम्हाला पण निघावं लागेल, अर्धा तासात पोहोचते. चला उचला तुमची बॅग उचला. उचलली? जा पायी जा. एवढं गरम होतंय ना, खरंच सांगतो. तुला असं वाटत नाही तू इथे 15 दिवस थांबतो? तू मोठी होऊन गेली हाईटने, पण एकदम मोठी दिसायला लागली असं वाटतंय मला. तुला मोठं व्हायचं असेल तर आमच्याचकडे थांबावं लागेल आयुष्यभर. मित्रांनो, आम्हाला फायनली जागा भेटलेली आहे. आणि ना या दिवसांमध्ये आपलं जनरल डब्यामध्ये जायची तर बिलकुल इच्छा होत नाही. TC सोबत बोलून आम्ही इथे एसीच्या ह्याच्यात येऊन गेलेले, कारण की माझ्यासोबत 2 लेडीज होत्या, मम्मी आणि ही दिदी. तर त्यामुळे त्यांच्यासोबत बोलून घेतलं आणि आम्ही इथे बसून घेतले एसीच्या ह्याच्यात, सेकंड एसीच्या. तुम्हाला पण माहिती आहे रिझर्वेशन आणि जनरल डब्यामध्ये किती रश चालू आहे. आणि अशामध्ये मम्मी आणि हिला घेऊन जायचं पॉसिबल नाही होतं, म्हणून मी इथे आलेला आहे. आम्हाला सीट तर भेटलेलं आहे, पण मम्मीला आहे ना गप्पा मारण्यासाठी 2 लेडीज अजून भेटलेल्या आहे, ज्या की नाशिकच्याच आहे. बघा तिकडे गप्पा मारते मम्मी त्यांच्यासोबत, तिथे समोर बसलेल्या आहे त्या. जुगजुग गाडी बघा गाईस, जुगजुग गाडी.
फायनली नाशिकला आम्ही पोहोचलेलो आहे. आता वाजलेले 8:30 आणि फायनली आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहे. सेकंड AC मध्ये बसून आलो बाई पूर्ण. गाईस खरं सांगू तर ती एक सवय होती मला बोलायची. गाईस मी नाशिकला आलेलो आहे आणि आता आत्याकडे चाललेलो आहे. पण आता जेव्हा मी ब्लॉग बनवत होता ना आणि मी हे बोलणारच होता तेवढ्यात ते आठवलं यार. खूप वाईट वाटतंय. म्हणजे एवढं मी नाशिकला आणि तेच बोलायचो गाईस मी आता नाशिकला आलेलं आहे आणि आत्याकडे चाललं आहे. बट आता आत्या आमच्यामध्ये नाही. खूप वाईट वाटतंय आत्या गोष्टीचं. मी एस्केलेटरवर एवढी घाबरते ना आता पण कशी तरी चढलेली आहे. नाही तर मग मी चढत नाही होती. आधी एकदम असं घाबरून पाय ठेवलेला आहे. ठेवू की नको म्हणून घाबर. हो चालेल बाय बाय. चलो तिथून उतरले आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं इथे एका ट्रेनच्या बोगीकडे. म्हणजेच की हे एक बोगी नाही आहे, हे एक रेस्टॉरंट आहे. बघा किती भारी आणि खरं मधलं इंजिन आहे ते. मध्ये येऊ का? बघा हे खरंवाला इंजिन आहे आणि याला कॅफे बनवलेला आहे. ट्रॅक सुद्धा आहे खाली. भाई एवढं भारी वाटतंय मला ते बघून. की दादा म्हणे की मध्ये जाऊन ब्लॉग बनव म्हणे. एकदा ट्राय बघून घेऊ कसं आहे. तर मी तुम्हाला आता एक टूर देतो आणि तो टूर आहे ट्रेन कॅफेचा. बघा हा कॅफे तो. भाई काय सही दिसतंय यार. असं वाटतंय की मी राजधानीपेक्षा एकदम लक्झरियस ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आणि अशा सुद्धा ट्रेन असतात की जिथे ना आपल्याला एवढं VIP ट्रीटमेंट भेटते. सो एकदम बसून वगैरे. दादा इंजिन कोणतं आहे हे? म्हणजे कोणता डबा आहे हा? ट्रेनचा डबा आहे? AC बोगी. अच्छा म्हणजे बंद झालेली ट्रेनचा आहे का? पवन बोगी जी खराब झाली होती ना, हा तिचा AC डबा बाहेर आणलेला. अच्छा म्हणजे तुम्ही विकत घेतलाय का? नाही चालवायला घेतलाय. अच्छा मस्त आहे. भाई काय भारी वाटतंय अशा ट्रेनमध्ये येऊन. ही ट्रेन आहे गाईस आणि ट्रेनचा डबा आहे. ट्रेन म्हणजे त्या डब्यामध्ये एवढं भारी त्यांनी इंटिरियर केलेलं आहे ना तर खूप छान वाटतंय. कधी इथे येऊन बसून जेवू पण आपण. आता तर टाइम होतोय म्हणून जातो. पण दादा मी नक्की कधीतरी इथे. हो आणि प्रॉपर लाईट वगैरे लावलेले आहे. वरती फॅन पण आहे. चला तर मी आता एकदम लक्झरियस ट्रेन मधून खाली उतरते. सॉरी ट्रेन कॅफे मध्ये. लेट्स गो आता घरी जाऊया. आणि कशी होती ट्रेन? सॉरी ट्रेन कॅफे कसा होता? हे बघा इथे लिहिलेलं आहे ना ऑफ ट्रॅक रेल कोच रेस्टॉरंट. ते बोलताना थोडं अटकतं यार. असे कठीण शब्द असतात. तू बोल रेस्टॉरंट. हा आता बरोबर बोलला. काय विकताय मुलं इथे? इलेक्ट्रिक उंदीर. मुंगूस आहे मुंगूस. काय ते? साप. इकडे द्या ना तो साप जरा. इकडे आणा इकडे. ते खाली बघ तो खाली करायचा कॉकरोच आहे. इलेक्ट्रिक साप. काय काय जास्त वाटतंय? फिश जमिनीवर चालते का? सो हॅलो गाईस आता वाजलेले रात्रीचे 1 आणि आम्ही घरी येऊन जेवण वगैरे केलं. मस्त फ्रेश वगैरे झाले आणि मी आता एडिटिंग करत होता. म्हटलं की ब्लॉग एंड करायचा राहिलेला आहे. या ब्लॉगला मी इथे एंड करतो. सर्व तर झोपलेले घरातले. मी आणि तिकडे पार्थ जागा जो की अभ्यास करतोय तिचे पेपर्स आहे म्हणून. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे.